वाहत्या नदीतून जरांगे पाटील जीवघेणा प्रवास. पूल वाहून गेल्यानं कार घातली नदीत. बाहेर पडता सहकार्याचा जीव भाड्यात. पहा, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज दादा जरांगे पाटील हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. आरक्षणाची मागणी त्याच पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या तयारीमुळे जरांगे पाटील अहोरात्र प्रवास करत आहेत. दरम्यान ते बीड जिल्ह्यातून जाताना त्यांनी जीवघेणा प्रवास केला. नदीच्या वाहत्या पाण्यातून कार घालून त्यांनी प्रवास केल्यानं व्हिडिओ देखील व्हायरल झाला. आपण सगळी घटना पाहू त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा मात्र विसरू नका. मराठा आंदोलकांच्या गाठीभेटीसाठी मनोज जरांगे पाटील हे बीड दौऱ्यावर आले असून जिल्ह्यातील अनेक गावात ते दौरा करीत आहेत. बीड जिल्ह्यातील सूर्याची वाडी येथे जात असताना धुमाळवाडी येथील नदीचा पूल वाहून गेल्याने गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा ताप अनेक गाड्यासह धुमाळवाडीकडे निघाला होता. त्यावेळी पुलाचे काम सुरू असल्याने तसेच नीटनेटका रस्ता नसल्याने लक्षात येतात मनोजदादा जरांगे पाटील यांनी वाहत्या नदीच्या प्रवाहाला गाडी घालून जीवघेणा प्रवास केला. विशेष म्हणजे पूलवर पाण्याहून गाडी चालत त्यांनी जीवघेणा प्रवास केल्याने त्यांच्या सहकार्यांची धाकधूक वाढली होती. मात्र त्यांनी सुखरूप नदी पार केल्यानंतर मराठा आंदोलक आणि सहकार्याचा जीव मळ्यात